नागपुरातल्या हिंसाचारामागचा आरोपी फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। फहीम खानवर 27 कलम लावली आहेत। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी झाल्याचा आरोप। व्हिडिओ व्हायरल। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेले असताना घोषणाबाजी झाल्याचा दावा। नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। नागपूर राडा प्रकरणात आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत। 46 पैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आरोपींचा शोध सुरू। सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओंची तपासणी सुरू। एटीएसची टीम देखील स्वतंत्र तपास करू शकते। पोलीस उपायुक्तांची माहिती। नागपूर रेल्वे स्टेशन ते मेयो हॉस्पिटलकडे जाणारा उड्डाणपुलावरील रस्ता बंद असल्यानं नागरिकांना नाहक त्रास। नागपूरच्या 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी। नागपूर राडा प्रकरणानंतर सलग तिसऱ्या दिवशी संचारबंदी कायम। नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं पोलिसांकडून आवाहन। नागपुरात दगडफेक करणाऱ्या जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। भालदारपुरामधील संतापजनक घटना। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। समाजकंटकांकडून महिला पोलिसांचा विनयभंगाचा प्रयत्न। पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। आमदार अमोल मिटकरींची मागणी। नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री उशिरा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत। नागपूर शहरातील संचारबंदी आजही कायम। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळा बंद। मात्र सकाळी विद्यार्थ्यांना मेसेज उशिरा पोहोचल्यानं अनेक विद्यार्थी शाळेमध्ये येऊन आल्या पावली परत गेले। नागपूरच्या हंसापुरी भागातील शाळा सुरूच। हंसापुरी भागात सर्वाधिक नुकसान झालं असतानाही प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचे आदेश न आल्यानं शाळा सुरू। नागपुरात राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये प्रवेशबंदी। स्थानिक नागरिकांकडून गल्ल्यांमध्ये प्रवेशबंदी। नागपूरच्या महाल भागात झालेल्या तणावामुळे पालिकेच्या बस सेवेवर परिणाम। 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद तर 11 मार्ग डायव्हर्ट करण्यात आले। संचारबंदी लावलेल्या भागात बस फेऱ्या बंद। नागपुरात जुना हिस्लॉप कॉलेज परिसरात 300 ते 400 जणांकडून 10 ते 12 कारची तोडफोड। कार मालकांकडून पोलिसात तक्रार दाखल। तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची नागपुरातील राड्याच्या घटनेनंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक। रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यासोबत लहान वाद वाढू न देण्याच्या शुक्लांच्या सूचना। नागपुरातील संचारबंदीमुळे 250 कोटींच्या व्यापारावर परिणाम। बाजारपेठा लवकर सुरू व्हाव्या अशी व्यापाऱ्यांची मागणी। नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क। अफवा आणि वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडिया पेट्रोलिंग आणि धार्मिक ठिकाणी सुरक्षा। नाशिक पोलिसांकडून 130 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। संशयित हालचालींवर नजर। बुलढाण्याच्या सैलानी बाबा दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची अफवा। खबरदारी म्हणून पोलिसांनी सैलानी बाबा दर्गा परिसरात बंदोबस्त वाढवला। सध्या सैलानी बाबा यात्रा सुरू असल्यानं भाविकांची खुलताबाद आणि औरंगजेब कबर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी। अनुचित प्रकार करू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी। सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना। पुरातत्व विभागाच्या विभागीय अधीक्षकांची औरंगजेब कबरीला भेट। पोलीस सुरक्षा पुरातत्व विभागाच्या व्यवस्थेची पाहणी। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमधल्या पर्यटनावर। पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट। पुरातत्व विभागानं दिलेल्या माहितीतून माहिती उघड। प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता। कोल्हापूर कोर्टानं अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाण्याची शक्यता। दंगलीला कोरटकर जबाबदार आहे का याचा तपास करावा अमोल मिटकरींचं विधान। तर प्रशांत कोरटकरला 2 दिवसात अटक होणारच। परिणय फुकेंकडून विश्वास व्यक्त। कोरटकर सोलापूरकरला पकडण्यासाठी सरकारला इच्छाशक्ती लागेल। सरकार अशा टुकार लोकांना पाठबळ देत आहेत। रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। नितेश राणेंनी जबाबदारीनं बोलावं। राणे लाडके असले तरी काहीही बोलण्याची सूट सीएम देणार नाहीत अमोल मिटकरींचं वक्तव्य। नितेश राणे नेत्याला खुश करण्याच्या नादात महाराष्ट्राचं नुकसान करतायत। तुमचा लाडकेपणा काही दिवस टिकणार। रोहित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा। विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करणारे विधानसभा सदस्य गैरहजर। जे सदस्य गैरहजर त्यांची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी। सदस्यांना गांभीर्य नसेल तर लक्षवेधी रद्द करा। उदय सामंतांनी व्यक्त केली नाराजी। भविष्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील। माढ्याच्या मेळाव्यात युवा सेनेच्या सचिव साळींकडून विश्वास व्यक्त। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या कामाला सुरुवात। उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला घर बांधून देण्याचा शब्द। पुढील 3 ते 4 महिन्यात घराचं काम पूर्ण होणार। 2029च्या निवडणुकीत भाजपचं सरकार 400च्या पार यावं म्हणून वातावरण गरम केलं जात आहे। प्रकाश आंबेडकर जे बोलतायत ते खरंय। रोहित पवारांकडून प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचं समर्थन। MSRDC मध्ये मोठा भ्रष्टाचार। 1400 कोटींचा प्रकल्प 2600 कोटीला
रोहित पवारांचा आरोप तर शिंदेंना भीती दाखवण्याचा प्रकार, भाजपला एकनाथ शिंदेंची ताकद कमी करायची आहे, रोहित पवारांचं वक्तव्य. सोलापुरात ठाकरेंच्या युवा सेनेला खिंडार, युवा सेनेतील 15 शहर प्रमुखांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, शिंदेच्या शिवसेनेत युवा निर्धार मेळाव्यात पक्षप्रवेश संपन्न. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या एमपीआयडी प्रस्तावास मंजुरी, जप्त केलेल्या स्थावर 80 मालमत्तांचा लिलाव होणार, राज्यातील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा. खोक्या भोसलेच्या पत्नीचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी. रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात आज मुंबईच्या अरबी समुद्रात शेतकऱ्यांचं सत्याग्रह आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक, आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. जळगावातील मुक्ताईनगरच्या छेडखानी प्रकरणी अॅडव्होकेट केतन ढाकेंची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं आदेश काढले, रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील नोकर भरती सुरू करणार, संच मान्यता करून नोकर भरतीसाठी सविस्तर तपासणी अहवाल सादर करा, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश. महाराष्ट्रातील सर्व खासदार राष्ट्रपती भवनात दाखल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून खासदारांना नाश्त्यासाठी निमंत्रण, राज्यसभा लोकसभेच्या सर्व पक्ष खासदारांची उपस्थिती. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्टोफर लॅक्सन आज महाराष्ट्र दौऱ्यावर, कुलाब्यामध्ये ख्रिस्टोफर लॅक्सन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. नाशिकमध्ये आज रंगोत्सव खेळला जाणार, पेशवेकालीन पारंपरिक रहाड अर्थात मोठे हौद उघडून त्यात रंग टाकून रंगोत्सवाला सुरुवात.